फंडामंडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज का पंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी करता आग लावी कुणी करता तेल घाली, होती जुनी यारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. अगं काय गंमत झाली माहितीये का? काय आहे? काय काम आहे? थांब, ऐकून घे. तू ना मला 10,000 रुपये दे. 10,000? का? एवढं ओरडायला काय झालंय? तुझ्याच फायद्यासाठी मागतेय मी. अगं तुला 10,000 रुपये देऊन माझा फायदा कसा होईल? तोटाच नाही का होणार? नाही, बिझनेस मध्ये ना फायदाच होतो, त्यामुळे दे तू 10,000 रुपये. रुबे तू जा इथनं. आम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतो ना. तुझा मूड आता चांगला दिसत नाहीये मला. मी येते नंतर परत. काय हिच मध्येच? ते जाऊ दे, तू सांग ना मला काय म्हणत होतास तू? अरे हा बापू. हा बापू दिसले मला पुन्हा. काय म्हणाले बापू? आशीर्वाद दिला आणि मला म्हणाले आता दोन्ही घरांना एकत्र आणा. दोन्ही घरांना एकत्र आणा? पण दोन्ही घरांना एकत्र आणणं म्हणजे भूतकाळातल्या वाक्याचं भाषांतर भविष्य काळात करत असताना त्याला विभक्ती प्रत्यय न जोडता अर्धवट वाक्य अर्थपूर्ण करण्यासारखं आहे, हो की नाही? काय काय म्हणायचंय तुला? म्हणजे मला काही कळालं नाही. खूप अवघड आहे. हो ना, अवघड आहे ना. बघ म्हणजे माझं बोलणं सुद्धा तुला इतकं अवघड वाटतंय. दोन्ही घरांना एकत्र आणणं तर केवढं अवघड आहे. खरंय तुझं महुआ, पण बापूंची इच्छा आहे, काहीतरी करायला पाहिजे ना आपण. पण काय करता येईल आपल्याला? नाही म्हणजे त्यांना एकत्र आणण्यासाठी आधी दोन्ही घरांनी थोडा काळ तरी एकत्र घालवणं गरजेचं आहे. काहीतरी ना सॉलिड आयडिया सुचली पाहिजे. माझ्याकडे सॉलिड आयडिया. काय आहे तुझं मध्येच? मोरू, तू ना निदान 8,000 तरी गुंतवच. काय चाललंय तुझं? बिझनेस. कसला बिझनेस? गवताचा. हे गवताचा कोणी बिझनेस करतं का? नाही, मला कळलं. गवती चहाचा बिझनेस, हो की नाही? गवती चहाचा बिझनेस नाही की नाही, गवताचाच बिझनेस. आणि हा ना जंगूचा बिझनेस आहे. जंगू सध्या आंब्यांच्या पेटांमध्ये जे गवत असतं ना ते विकण्याचा बिझनेस करतोय. हे बघ रुबी, माझ्याकडे जो बिझनेस आहे ना तो माझ्यासाठी पुरेसा आहे. मला कुठेही पैसे वगैरे गुंतवायचे नाही. जा बरं इथनं. आम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतो ना. मोरू, आंबे. आता तूही सुरू झालीस का? नाही, मला ना आयडिया सुचतीये. दोन्ही घरांना एकत्र आणण्याची आयडिया सुचतीये मला. काय? आंबे? आमरस पार्टी. ठरलं. सावकाश सावकाश, सगळे तुझेच आहेत. हा, गुड मॉर्निंग. अरे वा, आज अगदी दोघ जण एकत्र. गुड मॉर्निंग. हा, काही विशेष? हे आपलं हे तसं विशेषच आहे. वा, काय विशेष? महुआला की नाही आंबे खावेसे वाटतायत. अगं बाई, आंबे म्हणजे चिंचेसारखे आंबे. कैऱ्या. आत्या, आई, अगं तसे आंबे नाही ग. आंबे म्हणजे आपले उन्हाळ्यात साधे आंबे खावेसे वाटतात आपल्याला, गोड छान, तसं वाटतंय. या. आई, मी काय म्हणते म्हणा, आज आपल्याकडे की नाही आमरस पार्टी होणार आहे. अगं महुआ, आमरस पार्टी नसते ग. आमरस आपला आपण खायचा असतो. आमरसाची पार्टी करतं का कोणी? हो बाबा, अहो आमरसाचीच पार्टी म्हणतोय आम्ही.
असं काय रिएक्ट होत आहे? मूर्खासारखं बोलू नकोस. आंब्यांचा काय भाव चाललाय कल्पना आहे का? हा, महाग झालेत केवढे? नाही रे नाही, आमरसाची पार्टी नसते रे. आय 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 ग. अरे अशी पार्टी करायची झाली ना तर लोन काढावं लागेल आपल्याला, लोन. नाही नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका. मी आणि महुआने आंबे आणायचे ठरवलेत, त्यासाठीचा खर्च आम्ही करणार आहोत. असं होय? बर, मग ठीक आहे. मस्तपैकी एक काम करा, छान असे रायवळ आंबे आणा. चांगले 10-12 आणा, किंवा 1 डझनही चालतील. हो बाबा, रायवळ वगैरे नाही हो, हापूस आणणार आहोत, हापूस. अरे कशाला हापूस? कशासाठी म्हणजे काय? आणि तुम्हाला खर्च करायला लागणार आहे का? हेच तुम्ही करणार आहेत ना? आणा तुम्ही हापूस आणा. आता एवढंच सगळ्यांना वाटत असेल तर आणा हापूस. अगदी 3-4 डझन नाही, 3-4च आणा. अय्या 3-4 एवढ्याच कोणाला पुरणार आहेत? अगं एक घास जरा कमी खायचा. बल्लाळ मामा, यात प्रत्येकाला एक घासच येईल. मग नाही खायचा. बाबा, आज मा आणि पा पण येणार आहेत बर का? इथे हो आमरस खायला? हो. बघ आता त्या मूर्खाला कशाला बोलवलं? नाही म्हणजे त्या माणसाला कशाला बोलवलंस? नाही मला मान्य आहे, तुझे पा आहेत वगैरे सगळं मान्य आहे, पण आमरसच द्यायचा होता तर वाटीभर आमरस नेऊन द्यायचा. तुम्ही जेवायला कशाला बोलवलं पाहिजे? हे बघा बाबा, ते आज इथे येणारच आहेत आणि ते व्याही येत हो तुमचे. आई असं शोभतं का वाटीभर आमरस नेऊन देणं? अजिबात शोभत नाही. तू एक काम कर, तू बोलावर का त्यांना, हा येऊ दे आणि मस्त भरपूर आमरस करूया आपण हापूस आंब्यांचा. करा करा, सगळं माझ्या इच्छेविरुद्ध एक एक गोष्ट करत राहा. इसमें 200 रुपया कम है. काहीतरी बंडल मारू नका, माझं गणित पक्क आहे. गणित पक्का नहीं, तू पक्का है. 1 नंबर का हरामी है तो 200 रुपया मेरा वापस दे, चोर कहीं का. मी चोर नाही. मा मा. अरे मवा, अरे भुजा, अरे मवा, हा कसा काय इकडे? हा कसा काय म्हणजे नोकर आहे तो माझा. 1 नंबरचा चोर आहे, चोर. तो बिचारा रावसाहेब नाही आहे म्हणून घरात काम सांगायला लागतात मला. बर बर, मला सांगा मा कुठे? माँ अंदर है. लाजो, मा. ए लाजो, माँ। लाजो बेटा. लाजो बेटी आई है. अरे अरे बउवा, वाह, तू का आली आहेस? कालियस म्हणजे हा काय प्रश्न आहे? तिचं घर आहे, ते केव्हा येईल केव्हा जाईल. नाही नाही मगबल, मला असं विचारायचं होतं, तू कशी काय आली आहेस? काही खास कारण? हो खासच आहे. क्या कहते हो? काय? जरा अडगळ. हा जरा अडगळच आहे इथे. नाही नाही, जरा अडगळ त्यांच्या उन्हाळी फ्रीज या पुस्तकात म्हणतात. अच्छा. 147व्या पानामध्ये 3ऱ्या पॅराग्राफ मध्ये खालून 3ऱ्या ओळीत ते म्हणतात की उन्हाळ्याच्या सहस्त्र प्रभावळीमुळे अंग होरपळून निघत असताना फ्रीजचा गारवा देण्यासाठी आम्ही एक. अच्छा, फ्रिज बिगड़ला है का? कौन बात नहीं, लेके जा. नहीं, बहुत नहीं. पैसा है हमारे पास. अहो तसं नाही पा, उन्हाळ्यानिमित्त आमच्याकडे आमरसाच्या जेवणाचा बेत केलाय आणि त्यासाठी निमंत्रण द्यायला आलीये मी. ए आमरस, हो मँगोचा आमरस मला खूप आवडतं. मँगो म्हणजेच आम. हा तर बाई तर रटले ना भुजंग, रटले. मँगो म्हणजे आम, मँगो म्हणजे आम. मँगो मँगो. ए कशाला तोंडाला लागतात तिच्या? बेटा वो बलाळ के घर हम लोग. काय ते माझं घर नाहीये? माझ्या घरी नाही का येणार तुम्ही? अरे वो बात नहीं है. येणार ते, मी आणतो त्यांना, काळजी करू नको. चला हो तुम्ही, चला. चला काय घरचा माल है? मी आणतो त्यांना. बहुत काम पड़े है, डिलीवरी करनी है. मी काय म्हणतो, आधी पोटाची डिलिव्हरी करू मग कामाची डिलिव्हरी करू. काय एवढं ते? रमी कहीं का हिसाब में 200 रुपया कम है. आमरस खातो आहे, आंब्याचं झाड पण दाखवणार आहे तुला फोटो मध्ये. हिशोबाने सांग मला 200 रुपयाचा. एमा मोऱ्या आत्ताच गेल्या आंबे आणायला, त्यामुळे तू पण चल आमच्या घरी. सगळ्या जणी मिळून मस्त आमरस करूया. ठीक आहे, चला चला आजी हम जाते हैं. गेली लगेच घरात काम टाकून. आंबा पिकतो, हिशोब चुकतो,
गावी येईल पाठक मला रोज मारतो. चुकून जमलं ते त्यांच्यासारखं चुकून. 200 रुपयात दे मेरा कमी नाही. अहो हे बघा ना. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. आमने बोल. आंबा बघितला की चेहऱ्यावर एकदम गोडशी स्वीटची स्माइल येते ना. येते येते खरंय. एक काम करा पटापट कोई मला द्या. कोई तो उसको कोई दे दो. आणि त्या कोळीला लागलेला रस तसाच राहू दे बरं का. यामिनी आत्या सालाला जो रस आहे ना तोही तसाच राहू द्या. अगं हो 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 आपण सगळे जण अगदी व्यवस्थित रस खाणार आहोत. नंतर तुम्हालाच कमी पडेल. इलायची का पाउडर है का घर में? इलायची पावडर है ना, हवी है तुमको? हाँ अरे म्हणजे रसात टाकायची आमरसात. अच्छा अच्छा स्वादची टेस्ट येते. अगं स्वाद म्हणजे टेस्ट नाही का? काय लाजो? तो यामिनी रटले ना रटले. आणि दूध टाका दूध बाधत नाही त्यामुळे. हा लाई हो ना दूध लाई हो. रेखा का आणि रेखाचं दूध कधीच बाधत नाही. एवढं टाकलं तरी आणि एवढं टाकलं तरी. शी इज व्हेरी स्वीट यू नो. चला म्हणजे दुधाचं टेन्शन नाही. आणि आमरसात जरा गाठी असू दे बरं का. मला आवडतात आमरसात गाठी असलेल्या. मग असा तो घट्ट रस असा चापून खाता येतो. बंस मी लहान होते ना तेव्हा माझे बाबा आमच्या सगळ्यांसाठी आणायचे. खूप आंबे आणायचे. आणि की नाही कोकणात आमचे कोणतरी नातेवाईक करायचे. आठवतंय का? तुला कसलं आठवतंय? तुला नाही दादाला आठवत असेल माझ्या. हा मग ते इतके आंबे पाठवायचे. मग काय मे महिन्यात आमच्याकडे आंब्याची रास. आंब्याची रास कोणती आहे वृषभ की मेष? तशी रास नाही ग. हे बघ आंब्यांची रास म्हणजे वंच सांगा हिला. दोन्ही आत्या तुमचं ना जरा चुकतंय. आंब्याचा रस असतो रास नव्हे. बरं बाई आंब्याचा रस आणि आंब्याची रास कोणती सांग? वृषभ. मला वाटलंच होतं माझी पण रास वृषभच आहे. म्हणून आंब्याची रास वृषभ. पहिली आहे. यामध्ये माझ्या लहानपणी पण मी खूप आंबे पाहिले आहेत. पण एवढे नाही. झंडूलाल लाता था चिरा चिरा के. तर देखा जाए ना तर महाराष्ट्रात आल्यानंतर हापूस आंब्याची चव कळली आहे. हाला माझ्या लहानपणी सुद्धा ना दरवर्षी पेट्याच्या पेट्या यायच्या आंब्याच्या. आणि एकदा तर पाणी डिसेंबर मध्येच आणले होते आंबे. डिसेंबर? हो. बहुत पैसा है हमारे पास. राजू आत्या ते आंब्याच्या पेट्यांमधलं गवत आहे ना ते टाकू नका जपून ठेवूया. का म्हणजे काय ते परत वापरता येईल ना. सुखी घास परत कशाला वापरणार आहे? कशाला म्हणजे काय तर जंगू आहे ना जंगू. जंगू 000 तो वापरणार आहे. त्याचा गवताचा बिझनेस आहे. तिचं ना काहीतरी वेगळंच चाललंय. रुपये एक काम करते हैं देख सूखी घास रख लेते हैं आणि आंबे फेकून देतो. देखो पागल लड़की. ला इधर. देखो मैं करती हूँ. देखो नहीं नहीं तुम लोग करो. कोळी मला द्या. कोळीला जरा मला द्या. ससुरजी ससुरजी ससुरजी. कौन है? अरे हाँ मोरिया. येत आहे ना? येत आहे ना? कहाँ? हो आमरस पार्टीला. आमरस तयार आहे. आमरस
बहुत अच्छा लगता है हमें आमरस। आमरस का नाम सुनते ही मेरे पेट में चूहे दौड़ने लगे हैं। आमरस मजा येते. चला चला आपण सगळे जाऊया. मी पण येतो. चला चला मस्त खाऊ आमरस बिमरस मज्जा करू. हा चला चला. हेलो हाँ क्या बात कर रहा है? अरे आना है डिलीवरी के लिए? अरे नहीं नहीं, वो जमाई राजा ने आमरस खाने के लिए बुलाया है। हाँ आमरस, आमरस पूरी। अब पूरी बात तो सुन। पूरी कहाँ डालू? अरे नहीं नहीं, सुन। अरे अब बेटा खा के अभी अभी चाहिए डिलीवरी? ठीक है आते आते। फोन वाजला नाही काय नाही, नुसताच कानाला लावला आणि बोललात ना. अब मला फसू नका या जंगो शून्य शून्य शून्यला. शून्य. ये देख मेरा फोन साइलेंट पे है. हाँ बेटा एक काम कर, तू जा, हम बाद में आते हैं खाने के लिए. अहो असं काय करताय? आधी जेवून घ्या आणि मग जा कामाला. नहीं नहीं, हम बाद में आते हैं ना, अभी काम निपटा के आते हैं. बरं ठीक आहे, चला मी पण येतो तुमच्या बरोबर. मैं पढ़े तो तुम बराबर ऐसा नहीं हो सकता. देख बेटा क्या है, हमारे ढोलकपुर के चर्चा माखनलाल हमेशा कहावत कहा करते थे, आम आदमी में और आम में बस समानताएं होती है, क्योंकि दोनों में आम आम है. बात यह है, आम आदमी आम को चूस सकता है ऐसे, लेकिन आम आम आदमी को नहीं चूस सकता है. जैसे हाथी और कुठं आंब्यावरनं हत्तीवर गेलात? काय काय म्हणायचं काय तुम्हाला? नहीं बेटा, मेरा कहने का मतलब यह है कि आम पार्टी तेरी है. आमरस पार्टी तेरी है. अगर तू ही वहां पे नहीं होगा तो बुरा देखेगा ना. तो हम ये काम निपटा के आते हैं, मैं और भुजान, और बाद में ज्वाइन होते हैं. लगेच यायचंय ना आपल्याला परत. मग मी येतो तुमच्या बरोबर. नाही त्याच्यापेक्षा असं करूया, तू जा, तू पण जा, पटकन भंगार बिंगार विक, पैसे आण, मी आमरस खाऊन येतो. जी मालिक. ओके. मालिक कौन है? मालिक कौन है? कमी ना काही का, काम चुकाने से एक नंबर. अरे काम करायचं मग आमरस पार्टी. काही काम नाही काय नाही, उगीच काम उकरून करताय, काही कळत नाही काय मला. काम नाही? चल दाखवत काय काम आहेत ते. काय काम आहेत? चल ऐका ना ससुरजी. चल चल. आम खा रहा है कमी ना. चल ससुरजी. बाय बाय. अरे चल ना रे लवकर आंबे खायला. हो हो आलोच आलोच, आता लगेच येतोय. होतच आहे माझं. अरे काय होतंय. अरे आमरस तयार आहेत, आंबे अतिशय मस्त आहेत. अरे गाठीचा रस केलाय, तुला आवडतो तसा. हो का? हो. म्हणजे काय, तो बिरजा आला का? तो येईल रे, तो असा कितीसा दूर राहतो. येईल. हो येईल. अहो ऐका ना, चला सगळेजण वाट बघतात. चला चला. अगं नाही मला थांबावं लागेल. आलोच ना मी, आलोच. काय हा अग्रलेख राहिलेला आहे ना, हा जरा पूर्ण करायचा आहे मला. अहो त्याला किती वेळ लागतोय? तुम्ही करा पटकन पूर्ण, मी इथे थांबते. चल. नाही तसं शेवटचंच वाक्य आहे. एकच वाक्य लिहायचं ना, लिहून टाका पटकन काही पण. तसं पटकन तसं काही पण लिहून टाकता येईल? बरं वा. मग काय अडतंय का? तर मला सांगा, मी मदत करते. काही नको. कर मदत कर बाई. पोटात कावळे आंबे करतायत. काहीतरी बोलू नका, सुचावं लागतं सगळं ते. मी अरे बापरे. ओ हॅलो आंबे. काय हॅलो. अरे बापरे, काय सांगताय? हा थांब. ओ बापरे, अतिशय महत्वाचा आहे, प्रश्नच नाही. काय झालं? म्हणजे काय? काय झालं? कुठे काय माहिती काय? सांगतो. लगेच येतो साहेब. अहो प्रश्नच नाही, काम पहिल्यांदा. हा. अरे बापरे, जावं लागणार ग मला. नाही जा, पण जेवून जा ना. काय झालं? सांगतो. एक अग्रलेख लिहायचा आहे, त्याच्या विषयावरती चर्चा करायची आहे. प्रचंड मोठी सभाच भरवली आहे म्हणा ना. हो जा लवकर जा, पण जेवून जा. चला. जेवण नको ग, आता घाई आहे घाई. अरे काम पहिल्यांदा, जेवण काय होत नाही. एक मिनिट. फोन आला ना? हो. मग वाजला कसं नाही? हा मला सुद्धा ऐकून आला. आता बोला. काय कान आहेत का काय? काही कळत नाही, काही नाही. बघ वाजला, परत वाजला. हो वाजला. काय वाजला? आता वाजलेलं नाहीये. कसं काय कळत नाही तुम्हाला? बघा हे अवघड आहे, हे नीट होणार नाही. हा वाजला होता का फोन? कुणाच ठाऊक. मला वाटतं वाजला होता. नाही गो.
पॅन चेक करून घ्या मग. चला 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 या 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 पटकन सगळे या. ताट वाट्या चमचे सगळं काही घेतलेलं आहे तर पटापट पानं वाढायला घ्या. जरा धीर धरा. अगं मी धीर धरला तर पुऱ्या गार होतील. मला सांगा, हे तुमच्या समोरच गेले ना? अगं पण अग्रलेख देऊन येणारच आहे ना तो लगेच. म्हणजे मला असं वाटतं की अग्रलेख द्यायला गेलेच नाही हे. काय मोरू पा कुठे आहेत? ते मालाची डिलिव्हरी करायला गेले. मला काय वाटतंय त्यांनी हा बहाणाच केला असणार. चलो जाने दो, आपण सगळे जेवून घेऊयात. ते दोघं नाही येणार, छोड दो. हो 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 आपण जेवून घेऊया. हो चला. नाही नाही, दोघं जण आल्याशिवाय कोणीही जेवायचं नाही. हा, दोन्ही घरातली सगळी माणसं आल्याशिवाय कोणीही जेवायला घ्यायचं नाही. अय्या, मग एवढा आमरस केलाय त्याचं काय करायचं आता? फ्रीज मध्ये ठेवून द्या. हा मी काय म्हणते, 2-4 वाट्या आपण काढून ठेवू आणि घेऊ जेवायला. नाही नाही. अरे महुआ, हे देख बेटा, इथे सगळ्यांना भूक लागली आहे. मला तर खूप भूक लागली आहे आणि आमरस एकदम फेवरेट. किती वेळ थांबायचा? लाजो, माझं पण तेच म्हणणं आहे. आपण सगळेजण जेवून घेऊया. चला. नाही 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 नाही. काय ती म्हणतीये ना नाही, मग नाही घ्यायचं जेवायला कोणी. अरे ए मोरू, पंडितजी आणि बल्ला मामा आल्यावर जेवतील, आपण जेवून घेऊ. अरे आपण ही पार्टी कशासाठी करतोय? काय आहे? टेल मी व्हाय व्हॉट? दोन्ही घरातल्या सगळ्यांनी एकत्र जेवावं म्हणून. मग आपण एक काम करूया, आपण आता सगळ्यांनी जेवून घेऊया आणि ते दोघं आले की पुन्हा सगळ्यांनी एकत्र जेवूया. आते सासूबाई अजिबात नाही. आता कुणालाही काहीही मिळणार नाही. सांडे. अरे भगवान, हट्टी मुला, हट्टी.